कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटीमध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आत्ता संपर्क साधा। चंद्रांकन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। कबनूर इथल्या इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये अभिनंदन कोल्हापुरे हा आपल्या परिवारासह राहत होता। तो एका बँकेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता। सोमवारी रात्री 11च्या दरम्यान त्याच्या घराजवळील पंकज चव्हाण या मित्रानं त्याला घरातून बाहेर बोलवून घेतलं। दरम्यान थोड्याच वेळात कबनूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात व्यक्तींनी कोल्हापुरे याच्या डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपनं हल्ला केला। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना उघडकीला आली। या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। घटनास्थळी रक्ताचे डाग, दगड आणि बियरच्या बाटल्या आढळून आल्या। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी मयत अभिनंदन कोल्हापुरे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिनंदन याच्या खून प्रकरणी अवघ्या 8 तासात चौघांना अटक केली आहे। पंकज चव्हाण, रोहित कोळेकर, विशाल लोंढे आणि आदित्य पवार अशी त्यांची नावं आहेत। जुन्या भांडणाच्या वादातून त्यांनी अभिनंदनचा खून केल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश मेहत्रे, महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले, सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला।